नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 22 नोव्हेंबर 2024 रोजी MPSCने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चे हॉल तिकीट जाहीर केलेले आहेत. सो एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये हे हॉल तिकीट मोबाईलवर कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण हे जे नोटिफिकेशन आहे याच्यातले एक दोन बाबी बघूया. पहिली म्हणजे तुम्हाला हे हॉल तिकीट मिळवण्यासाठी MPSCची जी ऑनलाईन अर्ज प्रणाली आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि ही वेबसाईट आहे mpsconline.gov.in आणि या वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सेस कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. सो तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर क्लिक करून सुद्धा इथं या वेबसाईटवर जाऊ शकता. तसेच आयोगाने इथे एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे आणि ही सूचना काय आहे तर प्रस्तुत परीक्षा यापूर्वी 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते व त्याकरिता उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली होती. सदर जुने प्रवेश प्रमाणपत्र आधारे उमेदवारांना जी 1 डिसेंबर 2024ची परीक्षा आहे त्याला प्रवेश दिला जाणार नाही. सो जे आधीचे जुने हॉल तिकीट आहेत ते आता इथं व्हॅलिड नाही आहेत. सो ते घेऊन तुम्हाला जायचं नाही आहे. नव्याने हे जे हॉल तिकीट आलेले आहेत ते डाउनलोड करून तेच घेऊन जायचे आहेत, कारण की बऱ्याच जणांचे इथं सेंटर चेंज झालेले आहेत. सो हे लक्षात ठेवा. सो हे हॉल तिकीट डाउनलोड करून तुम्हाला तुमचं सेंटर बघून घ्यायचं आहे की तेच आहे का नवीन आलेलं आहे. पण जे हॉल तिकीट आहे ते नवीनच घेऊन जायचे आहेत. आणि जर कुणाला हॉल तिकीट इथं डाउनलोड करण्यासाठी काही अडचणीत असेल तर इथं जे नंबर्स दिलेले आहेत आणि ईमेल दिलेला आहे याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आता mpsconline.gov.in ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे ही इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्ही बघू शकता लॉग इनचं ऑप्शन आहे. या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं ही वेबसाईट ओपन होईल. तुम्हाला इथं MPSC दिलेला जो ईमेल किंवा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे वेबसाईट ओपन होईल आणि इथे काही डिजिट्स दिलेले असतील. हे डिजिट्स तुम्हाला इथे एंटर करायचे आहेत आणि प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं सक्सेसफुली लॉग इन होताल आणि तुम्ही अशा प्रकारे ही वेबसाईट बघू शकता. इथं माय अकाउंटचं इथं तुम्हाला टॅब दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुमच्या प्रोफाईलची समरी असेल, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा फोटो वगैरे इथं दिलेला असेल आणि तुम्ही बघू शकता की आतापर्यंत तुम्ही MPSCला जेवढे काही ॲप्लिकेशन्स भरलेले आहेत ते इथं तुम्हाला दिसतील. इथं कोणत्या तारखेला अप्लाय केलेलं आहे, ॲडचा नंबर, ॲडव्हर्टाईजमेंटचं इथं नाव आणि इथं तुम्हाला स्क्रोल डाऊन करून आपली जी ॲड आहे 1 डिसेंबरची ती ॲड तुम्हाला इथं सापडायची आहे. आणि या ॲडचा नंबर आहे 414 आणि नाव आहे महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्री एक्झामिनेशन 2024. सो ही अशी तुम्ही इथं ॲड तुम्ही जे अप्लाय केलेले ते इथे तुम्हाला सापडायचे आहे. आणि त्याच्यासमोर तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन आहे. या व्ह्यूवर केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. जर तुम्ही ब्राउज मोडमध्ये इथं ही साईट उघडली असेल तर, नसेल उघडली तर तुम्हाला हे अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला स्क्रोल डाऊन करून रिसेंट नोटिफिकेशन्स बघायचे आहेत आणि तिथं ॲडमिट कार्डचा ऑप्शन आहे आणि या ॲडमिट कार्डच्या समोर जे व्ह्यू दिले आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ब्राउझर मोडमध्ये इथं ही वेबसाईट इथं ओपन केलेली असेल तर तुम्ही इथं राईट कॉर्नरला बघू शकता रिसेंट नोटिफिकेशन असं येईल आणि इथं ॲडमिट कार्डचा ऑप्शन आहे आणि इथं पुढे व्ह्यू दिलेलं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. सो तुम्ही कोणत्या मोडमध्ये इथं वेबसाईट ओपन केली आहे त्यानुसार तुम्हाला हे दिसेल आणि त्या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही इथं वेबसाईट ओपन होईल. तुम्ही इथं बघू शकता ॲडमिट कार्ड आणि पुढे इथं डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. या डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपोआप तुमची जी हॉल तिकीटची PDF आहे ती डाउनलोड होऊन जाईल आणि अशा प्रकारे हे हॉल तिकीट तुमचं इथं दिसेल. इथं तुम्ही तुमचं फोटो बरोबर आहे का, तुमची इथं स्वाक्षरी बरोबर आहे का हे चेक करून घ्या. तसेच तुमच्या परीक्षेचं सेंटर तुम्ही बघू शकता, तुमचं नाव बरोबर दिलेलं आहे का, हे सर्व बाबी तुम्ही चेक करून घ्या. तसं आपल्या सर्वांना माहिती की परीक्षा ही 1 डिसेंबरला आहे. 2 पेपर आहेत. पहिला पेपर म्हणजे GSचा पेपर हा 10 ते 12मध्ये आहे आणि दुसरा पेपर CSATचा 3 ते 5मध्ये आहे. तसेच कक्षातील शेवटच्या प्रवेशाची वेळसुद्धा इथं दिलेली आहे. या वेळेनंतर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. पहिल्या पेपरला तुम्हाला एनी हाऊ 9:30च्या आत तुम्हाला हॉलमध्ये जाऊन बसायचं आहे आणि दुसऱ्या पेपरला ही जी वेळ आहे ती 2:30 आहे. सो ह्या सर्व बाबी इथं तुम्ही वाचून घ्या. तसेच अजून इथे एक महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या वेळी तुम्हाला एक ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड घेऊन जायचं आहे. आता हे काय असू शकतं तर आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी तुम्हाला कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला 2 झेरॉक्स घेऊन जायचे आहेत. 2 का तर एक तुम्हाला पहिल्या पेपरला लागेल GSच्या आणि एक तुम्हाला CSATच्या पेपरला लागेल, कारण की एकच तुम्ही घेऊन गेला तर ती तुमची GSच्या वेळेस ती तुमची घेतली जाईल. सो
सो सी साईडला सुद्धा तुम्हाला अजून एक झेरॉक्स लागेल. सो हे लक्षात ठेवा, बरेच जण एकच झेरॉक्स घेऊन येतात. तर तुम्ही 2-3 झेरॉक्स सोबत ठेवा. 2 तर लागणारच आहेत तुम्हाला. आणि बाकीचे जे इथं इन्स्ट्रक्शन दिले ते तुम्ही वाचून घ्या. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. सर्वांना 1 डिसेंबरच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.